नमस्कार मित्रांनो, मी मांजरी खुर्द येथील एक शेतकरी आहे. आमचं गाव एक श्रीलंकेसारखं तिबेटावर वसलेलं आहे, मोठमोठ्या नदीकाठीच. आतापर्यंत 1962चा माझा जन्म, मी तिसरा पूल बघितलाय आणि तिसरा पूल शासनाने उद्घाटन करायच्या आताच पोलिसांनी 18 तास बंद केला. आमचे एवढे हाल झाले मांजरीकरांना, जे पलीकडे सकाळी नोकरीवर गेले त्यांना रात्री येताना या रावड्यावरून 40-42 किलोमीटर उभे पावसात यायला लागलं आणि पोलिसांनी 12 वाजता पूल बंद केलेला. 25 तारखेला, 26 तारखेला सकाळी 8 वाजता चालू केला. हे आमच्या मांजरी लोकसंख्या साधारण 7,000च्या वरून आहे आणि या 7,000 लोकसंख्येत किमान 1000 लोक आमची दैनंदिन शेती कामासाठी, नोकरीसाठी, शिक्षणासाठी बाहेर पडतात. 1000च्या 1000 लोकांचं हाल झालं. कोणाकडे गाड्या आहेत, कोणाकडे नाही, कोणी मोटरसायकल आहे, कोणी बसने आहे, कोणी रिक्षाने. आणि त्याच्या कोसळणाऱ्या पावसाने पुणे जिल्ह्याबरोबरच हवेली तालुक्यात आणि आमच्या गावात तर खूप मोठं नुकसान झालंय. 24 तारखेच्या रात्री रात्रभर धो पाऊस पडत होता आणि या पावसात ऊसासारख्या पिकाचं सुद्धा नुकसान झालंय. त्याचबरोबर तरकारी तर पूर्णपणे आमची झोपलेली आहे. तरकारीला बाजार तर नाहीच कुणी हमी भाव देत, पण तरकारीचा होणारा खर्च आणि शासन देणारी भरपाई याचा कुठंच तालमेल लागत नाही. शासन म्हणतं हेक्टरी येतो 2,500 रुपये आणि आमचा खर्च होतो हेक्टरी 5,000 रुपये नुसता बियाचा. अजून मग लाईट बिल आला, खत आलं, औषध आली, तणनाशक आलं, खुरापणी आली, काढणीचा खर्च आला, वाहतूक खर्च आला. या सगळ्यात कुठे शेतकऱ्याचा तालमेल बसना आणि मग शेतकऱ्याची अवस्था झाली बघा आता अशी, भाकरीला पीठ, कालवणाला मीठ आणि मग कसं राहायचं नीट तुम्हीच सांगा आता. आणि म्हणे जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, कसला पोशिंदा आहे, तोच उपाशी मरायची पळी आली आणि मग जग किती दिवस टिकल, अशी आमची खंत आहे. शासनाने आमचे नुकसान भरपाईचे पंचनामे करून एक गतो मोबदला द्यावा. साधारण मे मध्ये अतिवृष्टी होऊन जी काही नुकसान झाली त्याची अजून भरपाई आलेली नाही आणि आता परत जुलैच्या अखेरीसही म्हणतात फक्त येतोय आम्ही भरपाईला, पण अद्यापही कोणी भरपाईला आलेलं नाही, पंचनाम्याला आलेलं नाही. माननीय जिल्हाधिकारी दिवशी साहेब म्हणले सकाळी 8 पर्यंत माणसं येतील, हवेलीचे तहसीलदार सुरोशी साहेब म्हणले 9 वाजेपर्यंत माणसं येतील, मंडलाधिकारी म्हणले 9च्या आत माणसं पोहोचतील, पण 12 वाजून गेले अजूनही तलाठी कार्यालयातून फक्त फोन होते आम्ही येतोय अजून 2 तासात आणि पाऊस तर अजूनही येतोय. मग कधी यायचे काही माहित नाही, मग भरपाई कधी मिळायची, अजून मेचीच भरपाई नाही मिळाली तर आता जुलैची कधी मिळायची. असं सरकारी सगळं सरकार कोणाचं असू द्या, सगळे सरकार आहेत ना, शेतकऱ्याच्या मुळे कोणीच हमी भाव द्यायना. अजून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला ऊस आणि कापूस सोडून उत्पादनाशी निगडीत हमी भाव दिलेला नसल्याने शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे. शेतकरी वारंवार आत्महत्या करत आहे. फक्त सरकार सांगते आत्महत्या करू नका आणि मेले 5 लाख रुपये मागच्याला खायला देते, जीवन देतावर मात्र त्याला पाणी मिळत नाही. अशा अवस्थेत मायबाप सरकारने विचार करावा, आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा एवढीच इच्छा आहे. आणि जर निसर्गाने आमचं नुकसान केलंय आणि बाजार नसला पिकाल तर आम्ही कुणाकडून भरपाई घेतो? नाही घेत, आम्ही तसाच उपाशी राहतो. सकाळचं अन्न संध्याकाळी खायचं, संध्याकाळचं सकाळी खायचं, कधी जेवायला बी मिळत नाही. 4 दिवस पाऊस त्यामुळे जेवण नाही मिळालं. आम्ही पिकातलं पाणी काढत राहिलो, मोटर लावल्या, चालू केल्या, ताली फोडल्या, तेव्हा ते कुठेतरी 10% फक्त पीक वाचतंय, 90% गेलेलंच आहे. आणि मग याची भरपाई नाही मिळाली तर कसं जगायचं? तुम्ही सगळ्या बँकांचे हप्ते कसे फोडायचे, पोरांची शिक्षण कशी करायची, घरात खायचं काय? आम्ही जर भाकरीलाच पीठ नसेल तर काय खायचं? भाकरी असेल, चपाती असेल, पीठच नाही. आणि एक जण छान म्हणलं पाव खायचं, पावाला काय लागतं? गहूच लागतात ना, गहू नसलो कायचं पाव करायचं? म्हणलं पाव खायचं. अहो वारज्यात तर खूप वाईट अवस्था झाली. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांनी संध्याकाळी 6 वाजता सगळ्या चित्रपटाला खायला टाकलं 15ची 15 आणि रात्रीचा अचानक पाऊस आला, पूर आला आणि पूर आल्यामुळं जे काही चित्रपट बांधलेले होते जनावरे, चित्रपट म्हणजे जनावरे, पाळीव जनावरे बांधलेली होती, ती जी काही साधारण एवढ्या अंतरावर पाणी आलं होतं त्यांच्या गोट्यामध्ये 15 जनावरे त्यांची दगावली गेली. त्यात दारूक कालवड होती आणि फक्त 3 जनावर वाचली, ज्यांची मुंडकी उघडी राहिली तेवढीच वाचली. आणि मग सकाळी शेतकरी बघायला येतोय तर सगळी 15ची 15 जनावर मेली. आता त्या बिचाऱ्याने हाय मुकलून रडत होता. काय केलं पाहिजे सांगा तुम्ही? लाखाच्या खाली एक गाय नाही, लाखाच्या खाली बैल नाही,
15 जनावर गेली म्हणजे साधारण 12 ते 15 लाख रुपयाचं नुकसान झाले. कोण देणार आहे त्याला 15-20 लाखाचे नुकसान? अशी वाईट दयनीय अवस्था आहे. धन्यवाद मित्रांनो. शेतकऱ्याला कोणीतरी वाली व्हा एवढीच आमची इच्छा.